दिनांक 17 जुलै 2025 रोजी विधानसभा सभागृहामध्ये अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा सुरू असताना सन्माननीय विधानसभा सदस्य श्री जितेंद्र आव्हाड, त्यांचे अभ्यागत श्री नितीन हिंदूराव देशमुख व सन्माननीय विधानसभा सदस्य गोपीचंद पडळकर यांचे अभ्यागत श्री सर्जेराव बबन टकले यांनी विधान भवन मुंबई येथे मुख्य पोर्च येथे आपसात धक्काबुक्की करीत अत्यंत आक्षेपार्ह कृत्य करून महाराष्ट्र विधानसभेची प्रतिष्ठा व प्रतिमा मलिन केल्याचे उद्भवलेले महाराष्ट्र विधानसभेच्या विशेषाधिकार भंग व अवमानाच्या प्रकरणासंबंधातील विशेषाधिकार समितीचा अहवाल या सादर करण्यात आला आहे। पुढे माझे कंप्लेंट नाही झाला, माझे कंप्लेंट नाही, माझे कंप्लेंट नाही झाला अध्यक्ष महोदय, माझे कंप्लेंट नाही झाला अध्यक्ष महोदय, माननीय अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने विधानसभा विशेषाधिकार समितीचा समिती प्रमुख म्हणून समितीचा अहवाल सादर करीत आहे। दिनांक 17 जुलै 2025 रोजी विधानसभा सभागृहामध्ये अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा सुरू असताना सन्माननीय विधानसभा सदस्य जितेंद्र आव्हाड यांचे अभ्यागत श्री नितीन हिंदूराव देशमुख व सन्माननीय विधानसभा सदस्य श्री गोपीचंद पडळकर यांचे अभ्यागत श्री सर्जेराव बबन टकले यांनी विधान भवन मुंबई येथील मुख्य पोर्च येथे आपापसात केलेल्या धक्काबुक्कीमुळे उद्भवलेल्या विशेषाधिकार भंग व अवमानाच्या प्रकरणासंबंधीतील विशेषाधिकार समितीचा अहवाल मी सभागृहात सादर करीत आहे। हे प्रकरण माननीय अध्यक्ष विधानसभा यांचे चौकशी व अहवाल सादर करण्यासाठी दिनांक 18 जुलै 2025 रोजी समितीकडे सुपूर्द केले। समितीने या प्रकरणी एकूण 10 बैठका घेतल्या। तसेच सन्माननीय विधानसभा सदस्य श्री जितेंद्र आव्हाड यांचे अभ्यागत श्री नितीन हिंदूराव देशमुख व सन्माननीय विधानसभा सदस्य श्री गोपीचंद पडळकर यांचे अभ्यागत श्री सर्जेराव बबन टकले यांचे साक्ष पुरावे नोंदविले। सर्व बाबीचा साकारल्याने विचार करीत पुढील प्रमाणे शिफारस केलेल्या आहेत। एक, विधान भवन सारख्या प्रतिबंधित क्षेत्रामध्ये गंभीर गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असलेल्या अभ्यागतांना विना पडताळणी प्रवेश पत्रिका देणे। प्रवेश ही बाब विधान भवनातील सन्माननीय सदस्य अति महत्त्वाच्या व्यक्ती विधान भवनाच्या कर्मचारी विरुद्ध यांच्यासाठी एक गंभीर सुरक्षा प्रश्न निर्माण करणारा विषय ठरू शकतो असे समितीचे मत आहे। म्हणून संसदेच्या सुरक्षा व्यवस्थाप्रमाणे महाराष्ट्र विधान मंडळाची सुरक्षा व्यवस्था निर्माण करण्यात यावी अशी समिती शिफारस करीत आहे। नंबर 2, विधान भवनात येणाऱ्या सर्वच अभ्यागतांची सुरक्षा तज्ञ व सल्लागाराच्या अभिप्रायानुसार एक स्वतंत्र नियमावली तयार करण्यात यावी व अशी नियमावली काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी अशी समिती शिफारस करत आहे। नंबर 3, अशा प्रकारच्या रोखण्यासाठी किंबहुना अशी घटना घडूच नये म्हणून सुरक्षा सल्लागार या तसेच पोलीस विभागाची समन्वय ठेवून प्रभावी अशी सुरक्षा व्यवस्था भवनात निर्माण करण्यात यावी अशी समिती शिफारस करीत आहे। क्रमांक 4, विधान भवन इमारतीमध्ये प्रवेशिका वितरण प्रणाली ही महाराष्ट्र पोलीस डेटाबेस बरोबर संलग्न करून त्याद्वारे अभ्यागताची स्वयंचलित रिअल टाइम पार्श्वभूमी तपासणी प्रणाली कार्यान्वित करण्यात यावी, ज्यामध्ये अभ्यागताची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे दिसून आल्यास त्या अभ्यागताची प्रवेशिका विनंती तात्काळ नाकारली जाईल। त्याप्रमाणे डेटाबेस प्रवेशिका वितरण प्रणाली विधान भवनात या विषयातील तज्ञाच्या तांत्रिक सल्ल्यानुसार प्रस्थापित करण्यात यावी अशी समिती शिफारस करण्यात येत आहे। या गंभीर कृत्यासाठी दंडात्मक कारवाई म्हणून श्री नितीन हिंदूराव देशमुख त्याचप्रमाणे श्री सर्जेराव बबन टकले यांना 2 दिवसाची दिवाणी कारावासाची शिक्षा देण्यात यावी। तसेच त्यांना विधान भवनाच्या मुंबई व नागपूर येथील प्रसीमेत येण्यास या विधानसभेचा कार्यकाळ संपेपर्यंत म्हणजेच सन 2029 पर्यंत बंदी घालण्यात यावी अशी समिती शिफारस करण्यात येत आहे। धन्यवाद। जय महाराष्ट्र। आज प्राप्त झालेल्या सर्व स्थगन प्रस्तावाच्या सूचना काय? गंभीर विषयाकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो। अध्यक्ष महाराज, आपण या सर्व विधानसभेतल्या कामकाजाचे कस्टोडियन आहात। आपण आमच्या कामकाजाच्या आयुधांचा उपयोग केल्यानंतर त्या आयुधांवर जे आश्वासन दिलं जातं, उत्तर दिलं जातं, त्याची जबाबदारी सर्वस्वी अध्यक्ष म्हणून आपल्या त्या खुर्चीची आहे।
पण अध्यक्ष महाराज, मागील काही महिन्यांपासून एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात येत आहे की आम्ही आयुधांचा उपयोग करतो. आयुधांचा उपयोग केल्यानंतर आपले सर्व मंत्री मनापासून सकारात्मक उत्तर देतात. पण सकारात्मक उत्तर दिल्यानंतर जेव्हा त्याची नसती ही संबंधित विभागाच्या सचिव किंवा कक्ष अधिकारी किंवा उपसचिवांकडे जाते, तर या आश्वासनाची पवित्रता आहे, जान जाय पर वचन न जाय. पण या आश्वासनावर सचिव नकारात्मक शेरे मारतात आणि ते आश्वासन नंतर साबणावरच्या फेसासारखं कधी संपून जातं हे लक्षात येत नाही. आणि म्हणून पहिली सूचना अध्यक्ष महाराज माझी आपल्याकडून, आम्हाला या दृष्टीने या सर्व आश्वासनाचा सन्मान व्हावा यासाठी हक्कभंग नियम 273 मध्ये आमच्यासाठी सर्वात मोठी एक अट आहे की आम्ही त्या मंत्र्यांविरुद्ध हक्कभंग आणायचा असतो. ते बिचारे भले आदमी, गरीब बिचारे उपाशी पोटी उत्तर देत आहे आणि सचिव आडकाठी आणताय. त्या गरीब बिचाऱ्यांवर आम्ही हक्कभंग आणायचा का? तर आम्हाला आपल्याकडून सुधारणा हवी आहे की आश्वासन जरी मंत्र्यांनी दिलं, होशो हवाश मध्ये दिलं, नशापानी न करता दिलं, तरी अंमलबजावणी सचिवांनी करायची असते. आणि सचिव जर नकारात्मक करत असेल तर त्या सचिवावर हक्कभंग आणता आला पाहिजे. या दृष्टीने ही सुधारणा करावी. दुसरा मुद्दा, मी अध्यक्ष महाराज म्हणजे कोणावर विश्वास ठेवायचा? आता काही तुम्हाला उदाहरणं एक एक मिनिटात देतोय. 18 जुलै 2025 आम्ही औचित्य मांडलं. औचित्य कोणाचं होतं? संगणक परिचालक. जीवापासून सांगताय की आमचा पगार द्या, आमचं मानधन द्या, आमचा कॉन्ट्रॅक्टर बदलला, सरकारने आम्ही सुद्धा महाराष्ट्राचे आहो, जय भवानी जय शिवाजी म्हणतो. आपण काय आश्वासन दिलं? अध्यक्ष महाराज हे औचित्य आम्ही मांडलं. 18 जुलै 2025 13:20 अध्यक्षाच्या खुर्चीवर उपाध्यक्ष महोदय होते. त्यांनी आश्वासन दिलं की औचित्याच्या मुद्द्याची उत्तरे किमान 30 दिवसाच्या आत पाठवण्यात यावी. काही अधिकाऱ्यावर आमचा धाक राहिला नाही का? आम्ही काय मातीचे पुतळे आहोत इथं विधानसभेत? अधिकाऱ्यांना इथून आदेश दिल्यावर 30 दिवसात उत्तर द्या. त्यांची हिंमत कशी होते की 30 दिवस झाले? हे 30 दिवस 18 ऑगस्ट 2025 ला झाले. 2,47,897 कोटी त्यांच्या कुटुंबाचं पालन पोषण करायला आम्ही पगार देतो की जे गरीब, ज्यांचा एक वर्षापासून पगार झाला नाही, त्यांचा मुद्दा मांडल्यावर 30 दिवसात उत्तर देण्यासाठी जातो. हे एक प्रश्न नाही आहे अध्यक्ष महाराज, हा पूर्ण गठ्ठा मागच्या अधिवेशनाचा मी पाठवतोय. आणि मी मुद्दाम देवा अध्यक्ष महाराज गंभीरपणे घ्या, मी मुद्दाम सचिवांना, मंत्र्यांना आश्वासनाची पत्र पाठवताना आश्वासनाचा QR कोडही पाठवला की त्यांनी स्कॅन करावं, विधानमंडळाचं कामकाज पाहावं. हे सर्व मी तुम्हाला देतो. आपण ज्या खुर्चीवर बसला आहात ना, माणूस किती मोठा आहे हे महत्वाचं नाही, तो किती वयाचा आहे हे महत्वाचं नाही, तो रंगाने गोरा आहे का हे महत्वाचं नाही, त्या खुर्चीचं महत्व आहे. विक्रमादित्याचं सिंहासन सापडलं, गुराखी बसायचा, तो जो असा चंचल गुराखी असायचा तोही न्यायप्रिय व्हायचा. तुम्ही तर हिंगणघाटचे आमदार आहे, तुमच्याकडून अपेक्षा आहे विदर्भाच्या भूमीमध्ये आपण विधानसभा या सर्व आश्वासनाचं जे इथं आश्वासन दिलं नशापानी न करता, हे सर्व तुमच्याकडे पाठवतोय. QR कोड सहित आहे, त्याच्यावर फक्त मोबाईल स्कॅन करा, डोळ्यांनी पहा तुम्ही काय उत्तर दिलंय. पण आम्हाला या सभागृहामध्ये इतके वर्ष आता लाज वाटायला लागली आहे की अधिकाऱ्यांसाठी 11व्यांदा पाठवावं लागते की आमदार आल्यावर जिल्हा अधिकाऱ्यांनी बुडू काढून उभं राहावं. 11व्यांदा GR. आणि पेपरवाल्यांना माहित नसतं, त्यांना वाटतं हा काहीतरी नवीन नियम आहे, तशरीफ खडे करो. हा नवीन नियम आहे. आमदारांचा सन्मान म्हणजे व्यक्तीचा सन्मान नाही आहे. हा आमदारांचा सन्मान म्हणजे 30 लाख मतदारांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकप्रतिनिधीचा सन्मान आहे. आणि प्रशासन जर अशा पद्धतीने आश्वासनाला चाटत नसेल, सचिव निगेटिव्ह करत असेल, हा सर्व गठ्ठा फक्त मागच्या अधिवेशनाचा आहे. अजून बाकी तयार करेल तर 10-20 किलो तयार होणार आहे. आता सध्या हा 1.5 किलोचा आहे, तेवढाच निपटवा आपण द्या अध्यक्ष द्या. पण हे आयुध ज्या पद्धतीने आयुधाचा अपमान आपण करतोय, 180 पानाच्या विधानसभा नियमाचा अपमान होतोय. सुधीर भाऊनी मी आपल्याला विनंती करतोय, वाचा. तुम्हाला जेव्हा शिल्लक जेवताना वेळ मिळेल तेव्हा QR कोड पहा आणि आश्वासन सचिव कसे थांबवतात.
एवढी ताकद कशी आहे सचिवांची? चला. मंत्र्यांपेक्षा मोठी आहे का? तुम्ही याचं उत्तर द्या. सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी मांडलेल्या विषयाची शासनाने दखल घ्यावी. हो अध्यक्ष महोदय. चला, आज प्राप्त झालेले सर्व स्थगन प्रस्तावाच्या सूचनांना मी दालनामध्ये अनुमती नाकारलेली आहे. चला पुढे जाऊ आता. या 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 अध्यक्ष महोदय, हाँ। बहुत दुख के साथ में मैं इस सदन के सामने एक पॉइंट ऑफ इंफॉर्मेशन दे रहा हूं। कल भात बाजार कोलाबा मतदार संघ दक्षिण मुंबई में एक बिल्डिंग का छज्जा गिरने से एक नौजवान व्यक्ति की मौत हो गई और 2 लोग बुरी तरह से जख्मी है। अध्यक्ष महोदय, बार बार इस सदन के अंदर मैंने ये बात रखी है कि माडा का स्टाफ कम है और स्टाफ कम होने की वजह से बिल्डिंग रिपेयर नहीं होती है। माडा के पास फंड नहीं है, इसलिए बिल्डिंग रिपेयर नहीं होती है। अध्यक्ष महोदय, इस मौत का जिम्मेदार कौन है? मेरी आपके माध्यम से सरकार से मांग है, कल जो एक नौजवान व्यक्ति की मृत्यु हो गई है उसको 5 लाख रुपया गवर्नमेंट के तरफ से कंपनसेशन देना चाहिए और जो 2 बच्चे जख्मी हो गए हैं उनका मुफ्त में इलाज होना चाहिए और उनको कंपनसेशन देना चाहिए। अध्यक्ष महोदय, नौजवान बच्चे की मौत हो जाती है तो इसका जिम्मेदारी किसी न किसी को तो लेना पड़ेगा ना। अध्यक्ष महोदय, आपके माध्यम से आप सरकार को, अध्यक्ष महोदय आप सरकार को निवेदन कीजिए। अध्यक्ष महोदय, सरकार ने निवेदन करना चाहिए कि एक बच्चे की डेथ हो गई है, चलो, हो एक गया। बच्चे की